कोल्हापुरात विषय हार्ड आहे. ह्यो माझा मित्र उत्तराखंड वरनं कोल्हापुरात कोल्हापुरात मिरवणूक बघायला राजारामपुरीतली. राजारामपुरीत जायचं म्हणजे आम्ही सगळी मित्र एक्साइटेड होतो आणि दरवेळी आमचं जमायचं ठिकाण म्हणजे फक्त कोल्हापुरात रंकाळात. मग आम्ही फास्टच राजारामपुरीत पोहोचलो. कधी एकदा आज जातोय आणि इस्कडून असतोय असं वाटलं. बाबा 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 स्ट्रक्चर का काही ह्यो विषय बघूनच माझी एक्साइटमेंट लेवल हाय झालती. एंट्री केल्यावर पहिलवान चौकचं स्ट्रक्चर बघितलं. मग राजारामपुरीत आली. मग राजारामपुरी स्पोर्ट्सचं स्टँडिंग स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर एक विषय पंपावर होतं. बीटेक भारी पडाल म्हणून मी पण थांबलो. आई हो काही विषय नेला जय शिवराज स्पोर्ट्स शिवशक्ती एक नंबर. योगी सपला विषय लई भारी वाटली मूर्ती बघून. तिथे थोडंसं हळू गणपतीला धक्का लागल. मग आम्ही आलो आणि आम्ही थांबलो हनुमान तालमीत. पूर्ण 2 वर्ष मिरवणुकीचं तोंड बघिन होतं. खोडावून नसतो अक्षरशः. मग इथं आपल्याला आपले फॉलोअर्स भेटले. लव्ह यू लॉट्स भावांनो. मग भेटले आमच्या अमन साहेब. हा अमन आणि राज लाईटचे मालक अभि या दोघांच्यात एक स्क्रीन घ्यायची न्यू कनेक्शन लावलेली. या स्क्रीनचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर डीएम किंवा कमेंट करा. जरा बाजूला येऊन खाला डोसा. आणि साहेबांचा डास अखंड कोल्हापुरात प्रसिद्ध आहे. बरोबर 12 वाजता साऊंड झाले बंद करा. आर्मी उतरली रस्त्यावर. सगळी टाईट झाली कारण मागची काठी बसल्या चांगली. रात्रीचा 1:30 वाजला म्हणलं जाऊया घरी. घरातली गवर आली पुढच्या ब्लॉग मध्ये 100%.